वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे शाळा सुरुवातीपासून ते 2020 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सामूहिक माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळावा घेण्यात आला। या कार्यक्रमाला 150 ते 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व उपस्थितही झाले। सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला। कार्यक्रमाचे उद्घाटन ठेवण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून योगेश मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामनराव खोडे होते। प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव योगेश खोडे व प्राचार्य अर्चना मुळे व विशेष निमंत्रितात सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री मनोहर पावडे, सेवानिवृत्त शिक्षिका कान्होपात्रा पोटदुखे आणि सेवानिवृत्त शिक्षिका शालिनी सोनटक्के आणि प्रभाकर घाटुर्ले उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली। यानंतर लगेच मान्यवरांच्या स्वागतानंतर विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अर्चना मुळे यांनी केले। त्यांनी प्रास्ताविकात बोलताना सांगितले की शाळेची प्रगती आणि विकास सुरुवातीच्या विद्यार्थ्यांमुळे झाला। त्यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला नसता तर शाळेचा हा वटवृक्ष तयार झाला नसता असे सांगून स्पर्धेमध्ये शाळा टिकवण्याकरिता अनेक हाल अपेष्टा सहन करावा लागला असे त्यांनी सांगितले। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव खोडे यांनी अध्यक्ष भाषणामध्ये शाळेची सुरुवात करण्याकरिता कुठून प्रेरणा मिळाली याविषयी इतिहास सांगितला। शाळा चालवित असताना अनेक अडचणींना तोंड देत कटाक्षाने लक्ष द्यावे लागले। मुलींची शाळा असल्याने मुलींच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा नेहमी प्रयत्न केला गेला। याकरिता दक्ष मुख्याध्यापिका पोटदुखे मॅडम यांनी शिस्तबद्ध शिक्षण देण्याकरिता व दर्जेदार शिक्षण देण्याकरिता कसोशीने प्रयत्न केले असेही सांगितले। शाळा सुरू केल्यापासून वटवृक्षामध्ये रूपांतर होत असताना आज मन प्रसन्न होत आहे असेही मत व्यक्त केले। पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन विजय भालेराव यांनी केले व आभार चंद्रशेखर रेवतकर यांनी केले। यानंतर एका तासाची विद्यार्थ्यांना मोकळीक देऊन त्यांना शिक्षण काळात वर्गखोल्यांमध्ये बसून जुना आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली। हे करत असताना अनेक विद्यार्थ्यांनी पटांगणावर सहज फेरफटका मारला, पटांगणात खेळण्याचा आनंद घेतला, तर काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्गात बसून आपण याच वर्गखोलीत शिकत होतो याचा प्रत्यक्ष आनंद घेतला। 1 तासानंतर दुसरे सत्र सुरू करण्यात आले। या सत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या भूतकाळातील आठवणी विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष सांगून जागृत केल्या आणि आपला परिचय देऊन सध्या आपण कोणत्या व्यवसायात कार्यरत आहोत याचा परिचय दिला। काही विद्यार्थ्यांनी मैत्रीवर गीत सादर केले, कविता गायन केले, तर आपला अनुभव उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडला। या सत्राचे सूत्रसंचालन हेमंत पारसाळे यांनी केले आणि आभार कुमारी दिव्या नरड यांनी मानले। कार्यक्रमाला शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक अश्रू नयनांनी शाळेचा निरोप घेतला। या माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळाव्याकरिता सर्व कार्यरत शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले आणि मेळावा यशस्वी झाला। इंडिया न्यूज TV 24 करिता सतीश काळे, वर्धा।